नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण पौवर्त्यांनी सांगितलेल्या काव्यलक्षणाला आपण सुरुवात केलेली आहे। पौवर्त्यांच्या काव्यलक्षणाच्या घटकावर आपण सविस्तरपणे विवेचन केलेलं आहे। त्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण दोन काव्यलक्षणांचा विचार केलेला आहे। पहिलं काव्यलक्षण आहे अलंकार नावाचं काव्यलक्षण आहे। अलंकार हे काव्यलक्षण भाम नावाच्या संस्कृत अभ्यासकांनी काव्यालंकार या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेलं आहे। काव्यालंकार हा विचार, हा सिद्धांत, ही उपपत्ती, हे तत्व, हे निकष त्यांनी 6व्या ते 7व्या शतकामध्ये त्यांनी मांडलेला आहे। आणि भाम नावाच्या अभ्यासकांनी अलंकार विचार हा कशा पद्धतीने मांडलेला आहे आणि हा भामचा काव्य अलंकार किंवा अलंकार हे काव्याचं तत्व होऊ शकतं का? अलंकारामुळे वाचकाला आनंद मिळतो का? अलंकार या काव्यलक्षणातून रसनिष्पत्ती होऊ शकते का? याचा विचार आपण सर्वांगपूर्ण मांडण्याचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतरचं दुसरं काव्यलक्षण आहे वक्रोक्ती। वक्रोक्ती हे काव्यलक्षण कुंतक नावाच्या अभ्यासकांनी मांडलेलं आहे आणि कुंतकाने वक्रोक्ती जीवित या संस्कृत ग्रंथामध्ये हा विचार मांडलेला आहे। आणि तो विचारच आपण कालच्या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। वेगवेगळे उदाहरण घेऊन तो विचार कशा पद्धतीने तो विकसित झालेला आहे, तो कशा पद्धतीने मांडलेला आहे। वक्रोक्तीमधून काव्याची रसनिष्पत्ती होते का? काव्यानंद निर्माण होतो का? अशा पद्धतीची मांडणी आपण कालच्या तासाला केलेली आहे। यानंतर या दोन काव्यलक्षणानंतर तिसरं काव्यलक्षण आहे रीतिविचार नावाचं काव्यलक्षण आहे। रीतिविचार हे काव्यलक्षण वामन नावाच्या संस्कृत अभ्यासकाने काव्यालंकार सूत्रवृत्ती या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेला आहे। आणि वामन नावाचा हा संस्कृत अभ्यासक 8व्या शतकामध्ये होऊन गेलेला आहे आणि त्यांनी रीतिविचार हाच काव्याचा आत्मा आहे हे त्यांनी निक्षून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे काव्यलक्षण किती महत्त्वाचं आहे, किती उपयुक्त आहे, या काव्यलक्षणामुळे काव्यामध्ये आनंद कसा निर्माण होतो हेही सोदाहरण पटवून देण्याचं काम वामन नावाच्या अभ्यासकांनी केलेलं आहे। वामन संस्कृत व्याख्येमध्ये रीतिविचार या काव्यलक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी संस्कृतमध्ये व्याख्या केलेली आहे। वामन म्हणतो रीतिरात्मा काव्यशे। रीती हाच काव्याचा आत्मा आहे, रीतिरात्मा काव्यशे, अशा प्रकारची त्यांनी व्याख्या केलेली आहे। रीती या शब्दाचा शब्दशः अर्थ जर आपण लक्षात घेतला, रीती म्हणजे पद्धत, लेखनाची पद्धत। रीती म्हणजे शैली, लेखनाची शैली, असाही आपल्याला अर्थ घेता येतो। आणि पुढे जाऊन वामनाने आणखी एक व्याख्या त्यांनी मांडलेली आहे आणि व्याख्येच्या माध्यमातून हा विचार सर्वांगपूर्ण कसा आहे, सर्वांच्या उपयोगी कसा येणार आहे आणि किती महत्त्वाचा आहे आणि किती सामर्थ्यपूर्ण सुद्धा आहे हे सांगण्याचं सुद्धा काम केलेलं आहे। वामन पुढे एका व्याख्येमध्ये म्हणतो विशिष्ट पदरचना रीती। विशिष्ट पदरचना रीती, जे काय आपण कविता लिहितो, कादंबरी लिहितो, कथा लिहितो,
त्यामध्ये विशिष्ट पदरचना रीती, जी जी वाक्याची आपण जी पदरचना करतो त्या वाक्याच्या पदरचनेमध्ये, संरचनेमध्ये आपण जर चांगल्या पद्धतीने शैली आपण चांगल्या पद्धतीने लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर त्यातून आनंद निर्माण होतो, त्यातून रसनिष्पत्ती होते आणि मग वैशिष्ट्यपूर्ण पदरचना, वैशिष्ट्यपूर्ण इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण जर लिहिलं तर सर्व लोकांना आपलं काव्य आवडेल, आपलं काव्य रुचेल, आपली रचना भावेल. विशिष्ट पदरचना सर्वांपेक्षा वेगळं लिहिलं पाहिजे, सगळ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं मांडणी केली पाहिजे, तरच हा विचार हे काव्याचं लक्षण होऊ शकतं. आणि अशा पद्धतीची मांडणी केल्या. विशेषो गुणात्मा, कारण विशेष गुणाची मांडणी त्या काव्यामध्ये असली पाहिजे. विशेष गुणांनी युक्त अशा प्रकारची काव्याची जर रचना असेल तर त्या काव्यामधून सौंदर्य निर्माण होऊ शकतं, आनंद निर्माण होतो आणि रमणीयता, लालित्य सुद्धा प्राप्त होते. अशा प्रकारची रचना या पद्धतीने मांडलेली आहे. आणि रीतिविचार हे काव्याचं लक्षण सांगणारा वामन हा पहिला संस्कृत अभ्यासक नाही, तर वामनाच्या पूर्वी सुद्धा रीतिविचार काही लोकांनी सुद्धा मांडलेला आहे. आणि आता वामनाने मांडलेला आहे. आणि वामनाच्या नंतर सुद्धा हा रीतिविचार बऱ्याच अभ्यासकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांनो, रीतीलाच इंग्रजीमध्ये स्टाईल असं म्हणतात. आपण म्हणतो पहा, एखादा मुलगा वेगळ्या पद्धतीने जगत असेल, वागत असेल, बोलत असेल, का स्टाईल आहे, का स्टायलिस्ट आहे, का फॅशनेबल आहे असं म्हणतो ना. पहा, जगण्याची पद्धत, राहण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, ही जी पद्धत आहे ही पद्धत इतर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये जशी वापरता येते तशी साहित्यामध्ये सुद्धा वापरता येते. म्हणूनच आपण काव्यामध्ये जे शब्द वापरतो, काव्यामध्ये शब्द जे योजतो आणि त्या शब्दामुळे आपण जी रचना करतो आणि त्या रचनेतून विशेष प्रकारचे गुण दिसून येतात. कारण गुण असल्याशिवाय कोणतीच रचना आपल्याला आवडणार नाही. किंवा एखादा मुलगा असेल, एखादी मुलगी असेल, किंवा एखादा गाव असेल, त्या गावामध्ये सुद्धा गुण असले पाहिजे, चांगले गुण असले पाहिजे, समाज उपयोगी असलं पाहिजे. त्या गावातून किंवा एखाद्या व्यक्तीतून काहीतरी मिळालं पाहिजे, काहीतून बोध प्राप्त झाला पाहिजे, तरच ते गाव आवडेल, तरच तो व्यक्ती आवडेल, तरच तो मुलगा आवडेल, तरच ती मुलगी आवडेल, अन्यथा आवडणार नाही. कारण त्यामध्ये तो व्यक्ती, ते गाव, ते साहित्य, ती कादंबरी, ती कविता, ते अध्यापन हे इतरांपेक्षा वेगळं गुणयुक्त असलं पाहिजे आणि त्या गुणातून रसाची अभिव्यक्ती झाली पाहिजे. आणि तो विचार, ते अध्यापन ऐकून समोरच्या व्यक्तीला किंवा विद्यार्थ्याला एक आनंद निर्माण झाला पाहिजे. वा, काय छान अध्यापन आहे, तरच तुम्ही ऐकू शकाल, तरच तुम्ही ज्ञान ग्रहण, अन्यथा ग्रहण करणार नाही. म्हणून अशा प्रकारच्या योजनेतून, अशा प्रकारच्या मांडणीतून, अशा प्रकारच्या लेखनातून विशेष अशा प्रकारचे गुण दिसून येतात. आणि त्या शब्दात आणि त्या रचनेमध्ये आता कोणते, रीती म्हणजे गुण होऊ शकतं बघा, रीतीचा अर्थ सुद्धा गुण सुद्धा आहे. आता कोण साहित्यामध्ये कोणकोणचे गुण आहेत. आता पहा, त्या रचनेमध्ये माधुर्य नावाचं गुण असते, ओज नावाचा गुण आहे. माधुर्य, ओज, उदाहरणामध्ये माधुर्य, ओज, प्रसाद, सुश्लिष्टता, प्रौढी इत्यादी गुण त्या काव्यामध्ये दिसून येतात, काव्यामध्ये दिसून येतात, लेखनामध्ये दिसून येतात. आणि अशा प्रकारची गुण जर आपल्याला भावले, आपल्याला दिसून आले, आपल्याला जाणवले, तर अशा प्रकारच्या साहित्यास आपण काय म्हणतो, काव्य म्हणतो. अन्यथा ते गद्य होऊ शकतं. काव्यामध्ये आणि गद्यामध्ये काय फरक आहे. काव्यामध्ये प्रसाद, माधुर्य, ओज, सुश्लिष्टता, प्रौढी हे अशा प्रकारचे गुण काव्यामध्ये असतात आणि गद्यात नसतात. म्हणून अशा प्रकारचा भेद आपल्याला करता येतो. विषय तोच असला तरी सांगण्याची, लिहिण्याची, मांडण्याची रीत, पद्धत ही वेगवेगळी असते, भिन्न असते. यामुळेच काव्याला स्वरूप प्राप्त होत असते. गद्याचा व काव्याचा भेद रीतिविचारात आहे. आपल्याला आणखी एक व्याख्या करता येईल वामनाने सांगितलेली, कौशल्य आहे रचनेत मोठे.
प्रत्येकाचं बोलण्याचं कौशल्य वेगळं आहे, प्रत्येकाचं मांडण्याचं कौशल्य वेगळं आहे, परीक्षेत लिहिण्याचं कौशल्य. अभ्यास तर सर्वच विद्यार्थी करतात, पण सर्वच विद्यार्थ्याला अधिकचे गुण, चांगले गुण, पैकीच्या पैकी गुण मिळत नाहीत. ज्यांच्याकडे लिहिण्याची स्किल आहे, ज्यांच्याकडे अभ्यासाची स्किल आहे आणि अभ्यासाची स्किल, लिहिण्याच्या स्किलमध्ये जो विद्यार्थी रूपांतरित करेल त्यालाच चांगले गुण मिळू शकतात, तोच यशस्वी होऊ शकतो, कारण त्याकडे स्किल आहे. सध्या स्वावलंबी होण्यासाठी, जगण्यासाठी काहीतरी स्किल लागतं मुलांना, कारण स्किल तुम्ही भरपूर शिक्षण घेतलेलं आहात आणि तुमच्याकडे जे काही तुम्ही शिक्षण घेतलं आहे त्या शिक्षणाचा विनियोग, त्या शिक्षणाचा उपयोग स्किलच्या माध्यमातून समाजामध्ये जर तुम्ही मांडू शकला नाही तर तुम्हाला कोणीच विचारणार नाही, कोणी विचारणार नाही. आता तुम्ही आपण भरपूर शिक्षण घेतलेलं, पण आपल्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये अडाणी माणसं आहेत, ते आपल्यापेक्षा चांगलं जीवन जगतात. आपल्या एवढे काय शिक्षण घेतले आहेत, आपल्या आईवडील शिक्षण सुद्धा घेतलेले नाहीत, अडाणी आहेत, निरक्षर आहेत, अशिक्षित आहेत, अनपढ आहेत, पण त्यांच्याकडे जगण्याचं स्किल आहे, काम करण्याचं स्किल आहे, बोलण्याचं स्किल आहे, दैनंदिन व्यवहाराचं स्किल आहे, शेतीतलं स्किल आहे, व्यवहाराचं स्किल आहे, उद्योगाचं स्किल आहे, सगळं स्किल आहे. म्हणून स्किल असणं, कौशल्य असणं गरजेचं आहे. आणि असे वामनास वाटतं, वामन जो नावाचा अभ्यास, कौशल्य आहे रचनेत मोठे, कौशल्याशिवाय रचना रसपूर्ण होऊ शकत नाही. बरेच लोक साहित्यिक लिहितात, पण सर्व साहित्यिकाचं काव्य आपल्या लक्षात राहत नाही, सर्व साहित्यिकाची कादंबरी, कविता संग्रह आपला आवडत नाही. काही मोजकेच कविता आहे, काव्यसंग्रह आहे, तेच आपल्याला आवडतात, कारण ते त्यांची लिहिण्याची पद्धत ही इतरांपेक्षा कशी आहे, वेगळी आहे, प्रभावी आहे, परिणामकारक आहे. म्हणून त्यांची कविता, त्यांचा काव्यसंग्रह आपल्याला भावतो, आपल्याला आनंद निर्माण करतो आणि आपल्या मनामध्ये पुन्हा सौंदर्याची उमाळी निर्माण होतात. आणि रीतीमुळेच लेखनात सौंदर्य प्राप्त होते. ज्यामुळे सौंदर्य येते तेच काव्याचं काय आहे, लक्षण आहे. आणि त्यालाच आपण तत्वसुद्धा म्हणू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण जी मांडणी करतो आणि ती मांडणीच म्हणून वामनानेच रीती विचाराला काव्याचं आधारभूत तत्व असं म्हटलेलं आहे. रीती हा काव्याचा आत्मा असून आणि वैशिष्ट्यपूर्ण पदरचना म्हणजेच रीती आहे. रीतीमुळेच काव्यामध्ये सौंदर्य प्राप्त होते आणि काव्याच्या शब्दात वैशिष्ट्यपूर्ण गुण असतात आणि त्या गुणाच्या माध्यमातून अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. आता हे वामनाने सांगितले जे काव्यलक्षण आहे रीती विचार, हे काव्यलक्षण परिपूर्ण आहे, सर्वांगपूर्ण आहे असं आपल्याला अजिबात म्हणता येत नाही. यावर बऱ्याच लोकांनी टीका केलेली आहे, बऱ्याच लोकांनी यामध्ये उणिवा सुद्धा सांगितलेले आहे आणि आपल्याला सुद्धा यामध्ये उणीव सांगता येईल. ती उणीव आणि आक्षेप काय आहे आपला सुद्धा सांगते. वामनांनी रीतिविचार सांगितलेला आहे. या रीतिविचारामध्ये कसे सांगितले आहे, एखादी कविता आहे, एखादी कादंबरी आहे, ते कसे आहे एवढं सांगितलेलं आहे. फक्त कसे आहे याचीच चर्चा या काव्यलक्षणामध्ये येते, परंतु काय सांगितले आहे याची चर्चा येत नाही, याची चर्चा होत नाही. फक्त कसं आहे, चांगलं आहे बस एवढंच माहिती आहे. पण चांगलं हे कशामुळे चांगलं आहे, म्हणजे चांगल्या असणाऱ्या जे काही चांगल्या असणारी लक्षणं आहेत त्यामुळे कोणत्या अधिकच्या बाबी आहेत याची चर्चा होते. फक्त असं चांगलं आहे फक्त बस एवढंच बाकी आहे. पण ही जी कादंबरी आहे, हा जो कथासंग्रह आहे, ही जी कविता आहे, हा जो ललित लेख संग्रह आहे, हा जो व्यक्ती आहे, हा जो माणूस आहे, तो या गुणामुळे चांगला आहे, इतरांपेक्षा सरस आहे, सर्वश्रेष्ठ आहे. कसे चांगलं आहे एवढं माहीत आहे, पण त्यामध्ये काय सांगितलं, कशामुळे चांगलं आहे हे सांगितलं गेलेलं नाही. म्हणून अशा प्रकारचा आपल्याला आक्षेप या ठिकाणी नोंदवता येतो. त्यानंतरचा विचार आहे रीतिविचारानंतर औचित्य विचार काव्यलक्षण आहे. आणि औचित्य विचार हे काव्यलक्षण क्षेमेंद्र नावाच्या अभ्यासकांनी मांडलेलं आहे. क्षेमेंद्र हा संस्कृत अभ्यासक आहे. यांनी औचित्य विचार चर्चा या ग्रंथामध्ये या काव्यलक्षणाची त्यांनी चर्चा केलेली आहे. हा सिद्धांत मांडलेला आहे, हे लक्षण मांडले, तत्व मांडलेलं आहे. आणि क्षेमेंद्र म्हणतो औचित्यशे रसजीवित भूतशे, औचित्यशे रसजीवित भूतशे. आणि एखादी गोष्ट औचित्यपूर्ण जर असेल
तर ती आपल्याला आवडते, आपल्याला अन्यथा आवडत नाही. एखादी गोष्ट असेल, एखादी घटना असेल, एखादं अध्यापन असेल, एखादी टीचिंग असेल, ती औचित्यपूर्ण असली पाहिजे, ती अगदी चांगली असली पाहिजे. औचित्य म्हणजे काय? चांगलं. औचित्य म्हणजे काय? उचित. आणि म्हणून औचित्य हे काय? रसाचं जीवित आहे. लिहित असताना सुद्धा औचित्यपूर्ण लिहिलं पाहिजे, बोलत असताना औचित्यपूर्ण बोललं पाहिजे, बसत असताना सुद्धा औचित्यपूर्ण बसलं पाहिजे. मांडत घरामध्ये जी रचना असते आपल्या घरामध्ये, किचन कुठं केलं पाहिजे, डायनिंग टेबल कुठं ठेवलं पाहिजे, ड्रेसिंग टेबल कुठं ठेवलं पाहिजे, चपल्या बूट ठेवण्या कुठं ठेवलं, ही औचित्यपूर्ण रचना असली पाहिजे. आपण जर एखाद्या घरामध्ये आपली पहिली एंट्री असेल आणि त्या पहिली एंट्री म्हणजे आपला हॉल असतो आणि त्याच हॉलमध्ये आपण जर समजा किचनची जर मांडणी केली, गॅसची जर मांडणी केली, ती औचित्यपूर्ण असणार नाही, कारण तो प्रसंग आपल्याला भावणारच नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट ही काय? औचित्यपूर्ण असली पाहिजे, उचित असली पाहिजे. औचित्य काय आपल्याला सांगितलं? रसाचे जीवित आहे, रसाचं तत्व आहे आणि त्यामुळेच काव्यामध्ये सौंदर्य प्राप्त होते. कोणतीही गोष्ट उचित असेल तर ती सुंदर दिसते, नाहीतर ती निरसवाने वाटू शकते, कंटाळवाण वाटू शकते. आणि म्हणून औचित्य या शब्दाचा औचित्य हा जो विचार आहे हे काव्यलक्षण आहे. औचित्य या शब्दाचा शब्दशः अर्थ आपण औचित्य म्हणजे योग्य, औचित्य म्हणजे अनुरूप, साजेशी गोष्ट. आणि यास योग्य, अनुरूप, साजेशी गोष्ट म्हणजे उचित होय. आणि उचित म्हणजेच काय? औचित्यपूर्ण होय. आणि अशा पद्धतीची जी काही मांडणी आहे ती मांडणी या क्षमद्र नावाच्या अभ्यासकांनी मांडलेली आहे. आता ती व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे? औचित्यस्य रसजीवित भूतेस्य, म्हणजे औचित्यपूर्ण कोणतीही रचना ती प्रत्येक माणसाला आवडत असते, ती भावत असते आणि त्यातून मनाला एक आनंद निर्माण होतो, रससुद्धा निर्माण होतो. अरे वा, काय छान आहे, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. आपण एखादा दुःखद प्रसंग आहे आणि दुःखद प्रसंगाच्या ठिकाणी आपण नवे कपडे घातलेले आहोत, इनशर्ट केलेली आहे, मस्त आपण फ्रॅग्रन्सचा सेंट मारलेला आहे, ते चांगलं वाटलं का? ते चांगलं वाटणार नाही. घटना, प्रसंग, काळ, परिस्थिती पाहून आपण औचित्यपूर्ण जीवन जगलं पाहिजे. आणि एखादा व्यक्ती मरण पावलेला आहे आणि मरणाच्या ठिकाणी आपण नुसतं हसायला लागलो, हा 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 असं हसायला लागलो, ते चांगलं वाटेल का? ते चांगलं वाटणार नाही. त्या प्रसंगाला, वातावरणाला अनुसरून अशा पद्धतीची रचना म्हणजे काय? औचित्यपूर्ण रचना आहे. व आपल्याला उदाहरण जर घ्यायचं असेल, अन्नपदार्थाच्या ताटाची रचना आहे. उजव्या बाजूला काय वाढलं पाहिजे, डाव्या बाजूला काय वाढलं पाहिजे, नमक कुठं वाढलं पाहिजे, पोळी कुठं वाढली पाहिजे, ही अशा पद्धतीची मांडणी जर चांगली जर केली ते ताट अधिकचं आणखी आपल्याला चांगलं वाटेल ना. ते ताट पाहूनच आपलं मन भरून वाहेल, जेवणाच्या अगोदरच आपल्या तोंडाला पाणी सुटेल, पाहूनच मन प्रसन्न वाटेल आणि पाहूनच आपलं पोटसुद्धा भरेल. ही अशा पद्धतीची रचना साहित्यामध्ये आहे, कुटुंबामध्ये आहे, व्यवहारामध्ये आहे, समाजामध्ये आहे, सर्व क्षेत्रामध्ये आहे. आपण कशा पद्धतीने संरचना करत असतो बघा. बऱ्याच कुटुंबामध्ये, बऱ्याच घरामध्ये अशी टापटीपणा असतो, नीटनेटकेपणा असतो, सुटसुटीतपणा असतो, स्वच्छता असते, सगळ्या गोष्टी असते. घरात एंट्री केल्यानंतर प्रसन्न वाटतं, अरे वा, काय घर आहे, छान आहे. मग त्या घराची रचना, त्या घराची ठेवण आपण कशा पद्धतीने करतो? तसंच साहित्याचं आहे, तसंच वाङ्मयाचं आहे. आपण कशा पद्धतीने मांडणी करतो? क्रमबद्ध रचना, भावरचना, असे संपन्न सुव्यवस्थितता, त्यामध्ये कशी आपण बांधलिकी केलेली आहे, अशा पद्धतीची रचना आहे. म्हणूनच औचित्य सारे रचनेत आहे. आपण त्याची अनुरूप अशी, साजेशी अशी आपण साहित्याची, कवितेची मांडणी कशी करतो, त्यावर रस अवलंबून आहे, त्यावर सौंदर्य अवलंबून आहे, त्यावर भावरचना अवलंबून आहे. आणि म्हणूनच रसाची उचित साधणारी रचना म्हणजे औचित्य होय. आणि एखादी सुंदर वस्तू योग्य ठिकाणी जर ठेवली तर ती अधिक सुंदर दिसेल, आणि सुंदर वस्तू अयोग्य ठिकाणी जर ठेवली, ती जी सुंदर आहे ती आणखी कुरूप दिसू लागते आपल्याला. म्हणून अशा पद्धतीची मांडणी यामध्ये औचित्य विचार या लक्षामध्ये केलेले आहे. अनौचित्य हृदय नानद्रश्य भंगश्य कारण, म्हणजे एखादी वस्तू नको तिथे जर ठेवली त्यातून रस निर्माण होण्याऐवजी रस भंगच होईल. आणि अशा पद्धतीने जी मांडणी आहे, काव्याची लक्षणं मांडणी या ठिकाणी केलेली आहे. आपला उदाहरण आणखी एक सुद्धा पाहता
राजहंस माझा निजला ही उदाहरण आपला या ठिकाणी देता येतं. आणि यातूनच औचित्य म्हणजे आपण सांगितलं सुसंगती आहे, विशिष्ट प्रकारचा अनुभवाची अभिव्यक्ती आहे, विशिष्ट प्रकारची शब्दरचना उचित ठरत असते आणि उत्कर्षाला औचित्य साधणारी शब्दार्थाची रचना केली म्हणजे कवितेमध्ये औचित्य साधत असते. आपण जर कर्ता कर्म क्रियापद याऐवजी क्रियापद कर्म क्रियापद अशा पद्धतीची आपण रचना जर लिहायला लागलो, मांडायला लागलो, बोलायला लागलो तर ती कोणालाही भावणार नाही, ती कोणालाही आवडणार नाही. लोक म्हणतील हे काहीतरी वेगळंच काहीतरी बोलायला लागले. ही तर आपली काही भाषा नाही. कारण आपल्या भाषेमध्ये काय सौंदर्य, आपल्या भाषेतून सौंदर्याची निर्मिती होते. आपली भाषा ही लालित्यपूर्ण, आपली भाषा मानवी मनाला आनंद निर्माण करते, आपली भाषा मानवी मनाला मनोरंजन व्यक्त करत असते. आपल्या भाषेतून वेगवेगळे रस निर्माण होतात. मग यातून तर काही निर्माण होणार नाही ना. आणि अशा पद्धतीची रचना या ठिकाणी आपल्याला वामनाने सांगितलेली आहे. आणि वामन हा औचित्य वामन होतं. क्षमेंद्र यांनी औचित्य विचार या काव्यलक्षणाचा विचार यामध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला क्षमेंद्राचा हा औचित्य विचार हा सुद्धा परिपूर्ण आहे म्हणून आपला असं म्हणता येणार नाही. हा सुद्धा अपूर्ण आहे. यामध्ये सुद्धा उणीव आहे, कमतरता आहे, न्यूनत्व आहे. ते न्यूनत्व कसं पहा, हा विचार म्हणजे लेखनामध्ये, साहित्यामध्ये, काव्याच्या प्रांतामध्ये, कवितेच्या प्रांतामध्ये तो महत्त्वाचा आहेच. याचा विचार गुण म्हणून करता येईल, पण गुण म्हणून करण्याऐवजी तो गुणी म्हणून करता येणार नाही, किंवा धर्म म्हणून करता येईल पण धर्मी म्हणून करता येणार नाही. धर्मी म्हणून याला प्राणभूत तत्व म्हणता येणार नाही. हा आवश्यक गुण आहे. फक्त एवढंच या विचाराकडे आपल्याला पाहता येतं. मुलांनो, अशा पद्धतीने या काव्यलक्षणाची मांडणी आपण या व्हिडिओमध्ये रीतिविचार वामनाने जो सांगितलेला रीतिविचार पाहिलेला आहे आणि औचित्य विचार क्षमेंद्राने सांगितलं. क्षमेंद्राचा औचित्य विचार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि आजपर्यंत आपल्याला काव्यलक्षण एकूण 6 आहेत. 6 काव्यलक्षणापैकी 6 काव्यलक्षण 4 काव्यलक्षण झालेले आहेत. पहिला अलंकार काव्यलक्षण झालेलं आहे, दुसरा वक्रोक्ती काव्यलक्षण झालेलं आहे, आणि तिसरा रीतिविचार हे काव्यलक्षण झालेलं आहे, आणि चौथा औचित्य विचार. या 4 काव्यलक्षणाचा आपण आजपर्यंत विचार केलेला आहे. उद्याची जी 2 उर्वरित काव्यलक्षण आहेत, 2 उर्वरित काव्यलक्षणाचा विचार उद्याच्या व्हिडिओ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये आपण करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.